नाशिक नंतर आता सोलापूर हादरून गेले. कारण एकाच गावातील एकाच कुटुंबातील 14 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. तो पण एक कशामुळं, तर सरकारच्या निष्काळजीपणा, निर्लज्जपणा. कधी कधी हे सरकारांचे डोळे उघडणारे, किती अजून निष्पाप लोकांचा जीव घेणारे माहित नाही. म्हसवड का सोलापूर महामार्ग आहे, तिथे तांदळी गावाच्या जवळ हा अपघात झालाय. आणि दुर्दैवी अपघात म्हणता येईल, कारण यात त्या लोकांची काहीच चुकी नाहीये. रस्त्याच्या कडेला ज्या अशा विहिरी बांधून ठेवल्यात, ज्याला कठडे नाहीये, तर सरकारला माझी एकच विनंती आहे, लवकरात लवकर काहीतरी तुमचा तो GR वगैरे काढावा आणि ज्या अशा विहिरी त्या बुजून टाका सरळ. वाटलं तर त्या शेतकऱ्यांना थोडेफार पैसे द्या, पण त्या विहिरी बुजून टाका. कारण तुम्ही अजून किती लोकांची जीव जाणार याची वाट बघणार आहे. आणि त्या GR मध्ये अजून एक आपण अशी तरतूद करण्यात यावी की जो पण असे कोणी विहीर रस्त्याच्या कडेला बांधेल, तर ऍटलिस्ट त्याचा कठडा 3 ते 4 फुटापर्यंत वरती पाहिजे, जेणेकरून ऍक्सिडेंट जरी झाला कोणाचा, कारण ऍक्सिडेंट तर आपल्या हातात नाहीये, तो अपघात आहे, तो न सांगून काही येणार नाहीये. जरी झाला तरी ऍटलिस्ट लोकांचे थोडेफार आपले जे काही प्राण वाचवतील ते वाचवता येतील. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे. आणि त्या 14 लोकांचं तर आपण आता परत त्यांना काही वापस आणू शकत नाही, तर त्यांना सरकारकडून असं काहीतरी जरी तरतूद केली, GR काढला, तर त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या कुटुंबाला एक थोडी सहानुभूती मिळेल. आणि त्यांना जे त्यात मृत्युमुखी पडलेत, तर त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली या दृष्टिकोनातून जाईल, अशी माझी विनंती, इच्छा आहे.